भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये तोडक कारवाई केली गेली आहे। पाडकामाला 108 कुटुंबियांनी विरोध केला। पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी रहिवाशांकडून केली गेली आहे। या तोडक कारवाईला सध्या स्थगिती दिली गेलेली आहे। आमचे प्रतिनिधी अनिल गजरे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। भिवंडी शहरातील गंगारामवाडीमध्ये झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी आहेत। आपण पाहू शकता ही जी इमारत होती कोहिनूर ही इमारत होती ABC, त्यातली बी ही इमारत पूर्णतः निष्क्रिय झाली आहे। त्यात मलबा इथे साचलेला आहे। या इमारतीमध्ये 10 नंतर दुर्दैवी मृत्यू झाला असून 3 जण जखमी आहेत। तसेच तात्काळ महानगरपालिकेने या इमारतीला निष्कर्ष करण्याचा आदेश दिल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी घरातल्यांचं सामान उरलेलं आहे, म्हणून महानगरपालिकावरती स्थानिकांनी थोडासा विरोध दर्शवला। या ठिकाणी काम थांबलं आहे। त्याचप्रमाणे आपण पाहू शकता ही जी पाठीमागची दुसरी इमारत आहे ही इमारत आहे। या इमारतीला सुद्धा महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केल्यानंतर नोटीस लावण्यात आल्या आपत्कालीनमध्ये। पण स्थानिकांचा आरोप आहे की या नोटिसा ज्या आहेत हे आता लावलेल्या आहेत। महानगरपालिकेने याच्या अगोदर कुठलीही नोटीस लावली नव्हती असं स्थानिकांनी आरोप केला आहे। त्याचप्रमाणे काही स्थानिकांच्या आपण मुलाखती घेतलेल्या आहेत, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज।